ठाणे में मतदान करने के बाद सीएम एकनाथ शिंदे ने मीडिया से बातचीत करते हुए इसे लोकतंत्र का पर्व बताया और सभी नागरिकों से लोकतंत्र के इस पर्व को बड़े ही उत्साह के साथ मनाने का अनुरोध किया। उन्होंने कहा कि ये दिन सभी मतदाताओं के लिए महत्वपूर्ण है। मैं सभी से अपील करता हूं कि वे मतदान कर अपने लोकतांत्रिक अधिकार का प्रयोग करें। पिछले 5 वर्षों में किसने विकास किया है वे सब देख सकते हैं। मैंने विकास के लिए कई योजनाएं शुरू की और आगे भी महाराष्ट्र को एक शक्तिशाली राज्य बनाने के लिए महायुति प्रतिबद्ध है। वहीं बीजेपी के महाराष्ट्र मंत्री और विधायक मंगल प्रभात लोढ़ा ने मलाबार हिल में मतदान किया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के एक हैं तो सेफ हैं स्लोगन पर उन्होंने कहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सही कहा है, एकता में ही सुरक्षा है। इस मौके पर विनोद तावड़े पर लगे आरोपों के संदर्भ में उन्होंने कहा कि महाविकास अघाड़ी के नेता शरद पवार झूठे आरोप लगाते हैं, उन्हें हमेशा बहाने की तलाश रहती है। लोढ़ा ने मतदाताओं से आग्रह किया कि वे मतदान के लिए आगे आएं और लोकतंत्र की प्रक्रिया में सक्रिय भागीदारी निभाएं। आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं सरकार, चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं की जनता 2019 ती घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे। आणि या राज्याचा केलेला विकास, या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना, या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी अनेक मेगाच्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या कामगारांसाठी, लाडक्या ज्येष्ठांसाठी आम्ही केल्या आणि नक्कीच आम्हाला समाधान आहे की गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी, या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी, या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे। मी स्वतः समाधानी आहे। 2.5 वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ हाही लोकांनी पाहिलेला आहे आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून कामाला मतदान करते, विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का, मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे, लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन विनंती करतो। पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं थंपिंग मेजॉरिटीचं असेल। सीएम साहब हिंदी में म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं, कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं। 2.5 वर्षाचा कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे। काय सांगत माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, लोकतंत्रमध्ये सर्वांना आपल्या मतदानाचा हक्क पाजायला पाहिजे। माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने यावेळी सर्वांना आवाहन केलं होता की जास्तीत जास्त मतदान करा आणि त्यांच्या आव्हानाच्या नेहमी महाराष्ट्र आणि मुंबई तर मलबार हिलमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे, मात्र मुंबई शहर जिल्ह्याचं मतदान राज्यात सगळ्यात कमी आहे। मुंबईकरांना काय? माझ्यासाठी आता लढाई माझी चौकी मलाबार हिल, आमचे सेनापती महाराष्ट्राच्या मुंबईच्या बघतील। सर, विनोद तावडेंच्या कालच्या प्रकारावरती शरद पवार म्हणतात की विनोद तावडेंना मी ओळखतो, ते असं करतील वाटत नाही, त्यामुळे व्हिडिओ पाहूनच प्रतिक्रिया पाठराखण करतायत विनोद तावडेंची शरद पवार। असं नाही, ते सत्य आहे, त्याने सत्य सांगितलं। हा निराधार खोटा आरोप आहे। राजनीतीमध्ये हा पातळीवर कोणाने यायला ना पाहिजे होता ते आली यावेळा। विनोदजी पूर्ण त्या निरपराध आहे, विनोदजी त्या काय चुकी नव्हती, फक्त ते एक क्रिएशन केला गेला, ते त्यातून बाहेर पडतील। सर, राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये एक तो सेफ आहे, मतदानामध्ये दिसतोय का तुम्हाला प्रकार? आहेत ना, एक तो सेफ आहे, ते माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे। आपण एकत्र राहिल्या तरी सेफ राहणार आहे, सत्य आहे।
सर, मतदानाचा टक्का आहे तो कुठेतरी कमी होतो, कारण की 1 वाजून गेलेला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त 31% मतदान झाले. काय आव्हान करा? असं आहे, युद्ध सेनापती लढतात. जे सेना आहे ते आपापली चौकी सांभाळतात. माझी चौकी मलबार आहे, माझी चौकीचे माझे जे रेस्पॉन्सिबिलिटी आहे ते चांगलं मतदान होणार आहे. थँक्यू सो मच.